तर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्या वाल्मिक कराडला घेऊन पोलीस रवाना होत आहेत. आज या सगळ्याबाबत युक्तिवाद देखील पार पडलेला होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि या सगळ्याबाबत अनेक जे मुद्दे होते ते सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये मांडलेले होते आणि याच वाल्मिक कराडला आता 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याबद्दलचे अपडेट जाणून घ्या. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब, काय अपडेट? दीपक, वाल्मिक कराड याला बीडच्या कोर्टामध्ये विशेष मोकळा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यानंतर जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये 22 तारखेपर्यंत कोर्टाने 7 दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला सुनावलेली आहे आणि वाल्मिक कराड यांना सुनावणी करत असताना या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर जे आहे ते आता नेलं जात आहे. काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागणी काय बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जातंय. या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ट्रायल व्यवस्थित चालला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे. ही मागणी ॲडव्होकेट हेमा पिंपळे. आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर. आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं. या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही. देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा. काय हातात घेतलाय मी? काहीच नाही. मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं. ॲडव्होकेट हेमा पिंपळे, मी म्हणते बीड जिल्ह्यात